फोर्सेस बिटवीन, पुढचा टॉपिक नेक्स्ट, फोर्सेस बिटवीन मल्टिपल चार्जेस, एकापेक्षा अनेक चार्जेस जर असतील तर एक टेस्ट चार्ज आहे आणि त्याच्यावरती मल्टिपल चार्जेस जर फोर्स अप्लाय करत असतील त्यालाच तुम्ही काय म्हणतात, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. काय म्हणतात, सुपरपोजिशन, त्यालाच आपण काय म्हणतो, सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणतो. काय म्हणतो बाळांनो आपण याला, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तर आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला इथं कोणाचा यूज करावा लागणार, इथं आपल्याला कुलोम्ब्स लॉचा यूज करायला लागला. युजिंग कुलोम्ब्स लॉ तुम्हाला माहिती ॲप्लिकेबल ओनली फॉर पॉइंट चार्जेस. कशासाठी ॲप्लिकेबल आहे, पॉइंट चार्जेससाठी. मग पॉइंट चार्जेससाठी ॲप्लिकेबल आहे. मग मला इथं काय करलंय, एक टेस्ट चार्ज आहे, एक माझा टेस्ट चार्ज आहे आणि ह्या टेस्ट चार्ज वरती मल्टिपल चार्जेस अप्लाय करतात फोर्स. Q1 आहे, Q2 आहे, Q3 आहे, Q4 आहे, Q4 असेल, इथं तुमचा Qn नंबर ऑफ चार्जेस असतील. तर हे कसे, हे फोर्सेस जे आहेत तो नेट फोर्स जो असणार आहे तो टेस्ट चार्ज होती, तो नेट फोर्स मला कसा कॅल्क्युलेट करायचा हे मला इथं शिकायचं आता. ठीक आहे, आता इथं मला काय करावं लागेल, इथं पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करू की जर बघा आता सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो तुम्हाला, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू, बघा आधी समजून घेऊ डेफिनेशन याची. अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार काय असतं की द फोर्सेस ऑन एनी चार्जेस ड्यू टू मल्टिपल अदर force on any charge due to the multiple number of another charges. म्हणजे एक चार्ज आहे आणि त्याच्यावरती मल्टिपल नंबर ऑफ चार्जेस, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, n नंबर ऑफ चार्जेस काय करतात, एकाच चार्ज वरती फोर्स अप्लाय करतात. तर त्या चार्ज वरती किती फोर्स अप्लाय करणार होतं हे आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचं. आणि ते कोणाची हेल्प घेऊन कॅल्क्युलेट करणार आहे आपण, कुलोम्ब्स लॉची हेल्प घेणार आहे. अकॉर्डिंग टू कुलोम्ब्स लॉ नुसार तुम्ही काय करणार होतं, 2 पॉइंट चार्जेस मधलं फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे, दुसऱ्या 2 पॉइंट चार्जेस मधला फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे आणि 2 पॉइंट चार्जेस मधला फोर्स कॅल्क्युलेट करून काय करणार आहे आपण, म्हणजे तुकडे आपण काय करणार आहे, नंतर एकत्र सगळे फोर्सेस काय करणार होतं, नेट फोर्स काढण्यासाठी एकत्र जोडणार आहे आणि तिथून काय मिळणार आहे बाळांनो, आपल्याला नेट इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स मिळणार आहे. काय मिळणार आहे, नेट इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्या पॉइंट चार्ज वरती बाकीच्या मल्टिपल चार्जेसनी किती फोर्स अप्लाय केला ते आपल्याला कुठून कळणार आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल पासून कळणार आहे. ठीक आहे, कुठून कळणार आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल पासून कळणार आहे. आता कन्सिडर करा की तुम्ही कन्सिडर अ टेस्ट चार्ज Q0 kept at a point P. हा पॉइंट P आहे आणि पॉइंट P वरती काय ठेवलं तुम्ही, टेस्ट चार्ज ठेवलेला आहे. पॉइंट P वरती काय ठेवलं तुम्ही, टेस्ट चार्ज ठेवलेला आहे. आता हा टेस्ट चार्ज वरती द अनदर two charges Q1 and Q2 are applies force on the test charge at a distance किती डिस्टन्स वरती ते, डिस्टन्स R1 and R2. हे पॉइंट चार्ज आहे. ह्या पॉइंट चार्ज पासून एक टेस्ट चार्ज
एक हे पॉईंट टेस्ट चार्ज आहे, टेस्ट चार्ज पासून तुम्ही काय केला, दुसरा पॉईंट चार्ज Q1 ठेवला, डिस्टन्स किती आहे त्याचं R1. दुसरा आणखी एक पॉईंट चार्ज ठेवला Q2 ठेवला, डिस्टन्स किती आहे त्याचं टेस्ट चार्ज पासून R2. ठीक आहे, R2. आता तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॅल्क्युलेट करायचा. आता ह्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मी कसा काढणार आहे सर, मला दोन जर पॉईंट चार्जेस असतील तर त्यांच्यामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मला कॅल्क्युलेट करायचा कसा माहिती आहे, कसा काढणार आहे. हे माझा Q0 असणार आहे, हा माझा Q असणार आहे, Q1 असणार आहे आणि हे डिस्टन्स काय राहणार आहे R1 राहणार आहे. मग ह्याच्यामधला फोर्स काय येणार आहे सर, F1 फोर्स जो येईल माझा F1 जो फोर्स येईल K Q1 Q0 अपॉन काय राहणार आहे तुमचं Q0 अपॉन डिस्टन्सचा काय राहणार तुम्हाला, डिस्टन्सचा स्क्वेअर काढायचा. काय काढायचं आपल्याला, डिस्टन्सचा. आता डिस्टन्सचा स्क्वेअर काढायचा म्हणजे R1चा स्क्वेअर असेल. F2 काय येणार आहे सर, Q2 Q0 अपॉन R2चा स्क्वेअर येईल. मग सेपरेटली 1 बाय 1 मी काय करणार आहे, या दोन्ही फोर्सेस सेपरेटली कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्याचा कुलॉम्स लॉचा यूज करून मी एक फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे. पहिल्यांदी फ्रॉम द फोर्स बिटवीन द फोर्स F1 किती येणार आहे तुमचा, F1 जो येणार आहे F1 इज इक्वल टू किती येणार आहे तुमचा Q1 अपॉन R1चा स्क्वेअर. ठीक आहे, R1चा स्क्वेअर. इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 2 F2 काढायचा आहे. के चार्ज काय आहे Q2. दुसरा चार्ज काय आहे Q0. डिस्टन्स किती आहे त्यांच्यामधलं R2चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. क्लिअर आहे, इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. आता मला काय करावं लागणार आहे, F नेट फोर्स काढायचा आहे. तर मी काय करणार आहे, हा F नेट फोर्स काढण्यासाठी टोटल फोर्सेस F1 प्लस F2 ऍड करणार आहे. F1 प्लस 2 F2 जर मी ऍड केला तर मला किती मिळणार आहे, मला जो नेट फोर्स आहे तो नेट फोर्स किती असणार आहे तो मला कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, नेट फोर्स इथं तुमचा काय येणार आहे, इथं तुमचा पहिला F1 काय आहे Q1 Q0 अपॉन काय राहणार आहे तुमचं R1चा स्क्वेअर प्लस Q1 Q2 Q0 अपॉन डिस्टन्स डिवाइडला काय राहणार आहे R2चा स्क्वेअर राहील. ठीक आहे, R2चा स्क्वेअर राहील. इथं K कॉमन काढा, K जर कॉमन निघला त्यानंतर इथं तुमचा Q0 कॉमन निघला, टेस्ट चार्ज कॉमन निघला. इथं काय राहणार आहे तुमचं Q1 बाय R1चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2चा स्क्वेअर राहील. ठीक आहे, इथून मला काय मिळणार आहे, F नेट जे बी व्हॅल्यू असणार आहे ती F नेट व्हॅल्यू मी इथून कॅल्क्युलेट करणार आहे. कुठून कॅल्क्युलेट करणार आहे, ज्यावेळेस दोन चार्जेस होते, सिंगल चार्जेस मधला तर मला काढता येतं आता फोर्स, पण दोन चार्जेस आहे, मल्टिपल चार्जेस आहे आणि मल्टिपल चार्जेस मधला नेट फोर्स मला काढायचा एका पॉईंट चार्ज वरती, तो टेस्ट चार्ज वरती तो चार्ज करते नेट फोर्स काय आला तुमचा, तो नेट फोर्स आला F नेट इज इक्वल टू Q1 बाय R1चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2चा स्क्वेअर. सेम ऑर मध्ये काय करू शकतो, F नेट जर काढायचा आहे मला तर K ची व्हॅल्यू ठेवा 1/4πε0. Q0 बाय काय राहणार आहे तुमचं 1/4πε0. ε0 इंटू काय राहणार आहे Q1 बाय R1चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, R2चा स्क्वेअर राहील. इथं तुमचा F नेट फोर्स तुम्ही इथून कॅल्क्युलेट करू शकता दोन चार्जेस मधला. हे झालं मल्टिपल चार्जेस म्हणजे एक चार्ज मधला फोर्स तुम्हाला काढता येतोय KQ बाय Q1 Q2 बाय R स्क्वेअर. आता दोन चार्जेस होते आणि एक टेस्ट चार्ज होता, त्याच्यासमोर मल्टिपल चार्जेस फोर्स अप्लाय करतो, त्यांच्यामधला फोर्स कॅल्क्युलेट केला. आता तिसरा अप्लाय मला तीन चार्जेस कन्सिडर करतोय मी. हे झालं दोन चार्जेस साठी. मी काय करतो, तीन चार्जेस जर असतील माझ्याकडे सर, दोन चार्जेस साठी आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो, पण तीन चार्जेस जर असेल तर काय करणार आहे बघा. तीन चार्जेस आहेत, एक टेस्ट चार्ज आहे तुमचा, एक टेस्ट चार्ज आहे Q0, त्यानंतर ह्याच्यावरती Q1 हा एक Q1 R1 डिस्टन्स वरती ठेवलाय, Q2 R2 डिस्टन्स वरती ठेवलाय आणि Q3 जो चार्ज आहे तो R3 डिस्टन्स वरती ठेवलाय. तर ह्याच्यावरती मला काय करायचंय, नेट फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. कुठं Q0 वरती. ठीक आहे, P पॉइंट वरती नेट फोर्स मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ते चला तर मला काय करावं लागेल, F1 ह्याच्यामधला सेपरेट फोर्स कॅल्क्युलेट करावं लागेल, ह्याच्यामधला सेपरेट फोर्स कॅल्क्युलेट करावं लागेल आणि ह्याच्यामधला म्हणजे F नेट काढण्यासाठी F1 प्लस F2 प्लस F3 सेपरेटली फोर्स कॅल्क्युलेट करा आणि ऍड करा. सिंपल तुम्हाला सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार नेट फोर्स मिळून जातो, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, F नेट इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, मग F नेट इज इक्वल टू काय मिळणार आहे, सिंपल F1 काय मिळणार आहे K Q1
के Q1 Q0 बाय R1 चा स्क्वेअर प्लस के Q2 Q0 बाय R2 चा स्क्वेअर. ठीक आहे. के F3 काय मिळणार आहे के Q3 Q0 बाय R3 चा स्क्वेअर मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं कॉमन कोण निघते इथून, ज्याला कॉमन निघते ते कॉमन के Q0 प्रत्येकामध्ये आहे त्याला कॉमन काढा. काय मिळणार आहे Q1 बाय R1 चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2 चा स्क्वेअर प्लस Q3 बाय R3 चा स्क्वेअर. ठीक आहे. R3 चा स्क्वेअर. आणि हे झालं तुमचं. इथून जर तुम्ही 4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू ठेवली, के ची व्हॅल्यू ठेवली तर Q0 बाय इथं काय येणार आहे Q0 बाय तुमचं Q1 बाय R1 चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2 चा स्क्वेअर प्लस Q3 बाय R3 चा स्क्वेअर मिळणार आहे. ठीक आहे. R3 चा स्क्वेअर मिळेल आणि इथून तुमचा काय मिळणार आहे नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो चार्ज वरती काढायचा होता तो मिळणार. तर 2 चार्जेस साठी कॅल्क्युलेट केला आम्ही. 3 चार्जेस साठी मी सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार कॅल्क्युलेट केला. जर माझ्याकडे n नंबर ऑफ चार्जेस आहेत, काय म्हणलं n नंबर ऑफ चार्जेस आहे म्हणजे एक टेस्ट चार्ज आहे Q0, त्यापासून Q1, दुसरा Q2, तिसरा Q3 आणि Qn म्हणलंय. आता Qn R1 डिस्टन्स आहे, R2 डिस्टन्स आहे, R3 डिस्टन्स आहे, Rn डिस्टन्स आहे. ठीक आहे. इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय राहणार, नेट फोर्स कसा राहणार, नेट फोर्स राहणार आहे F1 प्लस F2 प्लस F3 प्लस F डॅश 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 Fn पर्यंत कॅल्क्युलेट करायचं मला. मग F नेट माझा काय राहणार आहे, माझा F नेट जो राहणार आहे काय राहणार आहे के Q1 Q0 अपॉन R1 चा स्क्वेअर प्लस के Q2 Q0 अपॉन R2 चा स्क्वेअर प्लस के Q3 Q0 अपॉन R3 चा स्क्वेअर प्लस काय राहणार आहे डॅश 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 तुमचं के Qn Q0 अपॉन Rn चा स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं. इथून कॉमन कोण निघते तुमचं सगळ्यामध्ये कॉमन के आणि Q0 आहे, कॉमन काढून टाका. इथं काय येणार आहे Q1 बाय R1 चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2 चा स्क्वेअर प्लस Q3 बाय R3 चा स्क्वेअर प्लस डॅश 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 काय करणार आहे Qn नंबर ऑफ चार्जेस आहे किती डिस्टन्स वरती Rn च्या स्क्वेअर वरती. ठीक आहे. इथून तुमच्या के ची व्हॅल्यू ठेवून द्या 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. तर F नेट फोर्स जो असणार आहे तो मल्टिपल चार्जेस वरती नेट फोर्स ऑन मल्टिपल चार्जेस ड्यू टू मल्टिपल चार्जेस किती येणार आहे Q0 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट, Q0 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 बाय R1 चा स्क्वेअर प्लस Q2 बाय R2 चा स्क्वेअर प्लस Q3 बाय R3 चा स्क्वेअर प्लस डॅश 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 काय येणार आहे Qn बाय Rn चा स्क्वेअर. बघा ह्याचे आता शिक आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स रिअली चालू झालेलं आहे. कारण की इथून फोर्सेस कसे का कोणाचे असणार होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स बिटवीन कोणामधला काढायचा आहे मल्टिपल चार्जेस मधला, मल्टिपल चार्जेस. आणि कोणाची हेल्प घेऊन काढलाय तो सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतोय आपल्याला, सुपरपोजिशन प्रिन्सिपल सांगतोय की बाबा n नंबर ऑफ मल्टिपल चार्जेस आहेत आणि ते एका स्पेसिफिक पॉइंट वरती टेस्ट चार्ज वरती फोर्स अप्लाय करते. तो नेट फोर्स मी कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तो नेट फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागणार आहे बाळांनो, आपल्याला काय लागणार आहे की आपल्याला प्रत्येकामधला पॉइंट चार्ज कन्सिडर करावा लागेल. तो पॉइंट चार्ज कन्सिडर करून मला काय करावं लागेल त्यांच्यामधलं सेपरेटली फोर्स कॅल्क्युलेट करावं लागतील अल्जेब्रिकली, नंतर मला मॅथमॅटिकली ऍड करावं लागेल. त्यांना ऍड केल्यानंतर माझा जो फोर्स आहे तो फोर्स काय मिळणार आहे माझा तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जो असणार आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स त्याच्यामधला मिळून जाईल. काय बघितलं प्रिव्हियस लेक्चर मध्ये परमिटिव्हिटी आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघितलं. या लेक्चर मध्ये काय बघितलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघितलाय तो म्हणजे कोणता, तो म्हणजे बघितलाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल. कोणता प्रिन्सिपल सुपरपोजिशन प्रिन्सिपल, ज्याला आपण काय म्हणलंय फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस. कशामधला फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस किंवा त्यालाच काय म्हणलंय आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काढायचा नेट त्या चार्ज वरती, नेट एखाद्या टेस्ट चार्ज वरती तो फोर्स किती येणार आहे तो फोर्स तुमचा अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात 2 चार्जेस साठी हा फोर्स असणार आहे. त्यानंतर 2 चार्जेस साठी तुमचा 3 चार्जेस असतील तर हा फोर्स येईल, 4 चार्जेस असतील तर सेम n चार्जेस n नंबर ऑफ चार्जेस पर्यंत काय करणार तुम्ही कंटिन्युअसली फोर्स कॅल्क्युलेट करणार आहात. या ठिकाणी इथं थांबू आजच्या टॉपिकला, बाकी नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे.